यानंतर पुढील बातमी देखील नाशिकहून। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी रामकाल पथ पाहणी दौरा करण्यात आला आहे आणि या दौऱ्यामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, नगर नियोजन अधिकारी कल्पेश पाटील, रामकाल पथ सल्लागार या दौऱ्यात सहभागी होते। पंचायतीतील विविध ठिकाणी मालेगाव स्टँड एंट्री, इंद्रकुंड एंट्री, होळकर पूल ते सरदार चौक इत्यादी परिसराची पाहणी करण्यात आली आहे। पाहणी दरम्यान रामकाल पथ यामध्ये सुचवण्यात आलेल्या थीमच्या अनुषंगाने येणारे अडथळे याबाबत पाहणी करण्यात आली आणि सुचवण्यात आलेल्या थीम मध्ये सदर थीम योग्य आहे किंवा त्यात बदल करावा लागणार याबाबत पाहणी करण्यात आली। सदर परिसरातील इमारती यांचा अभ्यास करण्यात आला आहे। सरदार चौक ते राम मंदिर परिसराच्या दोन्ही बाजूकडील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत सूचित करण्यात आले। सदर पाहणी दौऱ्या दरम्यान मालेगाव स्टँड ते रामकुंड, सरदार चौक ते रामकुंड इत्यादी परिसराची पाहणी करण्यात आली आहे। या दरम्यान रस्त्यालगत येणाऱ्या मनपा विद्युत विभाग स्मार्ट सिटी यांना विद्युत केबल अंडरग्राउंड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। तसेच रामकाल पथ प्रकल्पात सुचवण्यात आलेल्या विविध थीम प्रत्यक्ष जागेवर योग्य आहेत का हे तपासण्यात येईल आणि प्रकल्पात येणारे अडथळे, विविध स्पॉट आणि रामकाल पथ मध्ये सुचवण्यात आलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने अडथळा ठरणाऱ्या विविध जागेची पाहणी करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले।